नमस्कार. आज आपण आहोत दिल्ली येथील बाबासाहेब आंबेडकर सेंटरमध्ये, कारण इथे संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याचे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि इतर मंडळी सगळे आले आहेत. का आलेत तर इथं आज राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीने, महासंघाच्या वतीने इथे पुरस्कार सन्मान सोहळा आहे. या पुरस्कार सन्मान सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सर्वात जास्त साखर कारखान्यात आहे आणि यात सन्मान सोहळ्यामध्ये सर्वात 1 नंबरचा पुरस्कार मिळाला आहे तो महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना. एकंदरीतच या पुरस्कार सन्मान सोहळ्यामध्ये महाराष्ट्राने बाजी मारलेली आहे. या पुरस्कार सन्मान सोहळ्यासाठी देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे उपस्थित राहणार आहेत. अमित शहा यावेळेस साखर उद्योगाविषयी काय भाष्य करतात, साखर उद्योगाच्या काय अडचणी आहेत, साखर उत्पादकांच्या काय अडचणी आहेत, साखर उद्योगाच्या इथेनॉल बाबतीच्या ज्या अडचणी होत्या, त्या SMPच्या ज्या अडचणी होत्या, त्या सर्व सोडवण्यासाठी अमित शहा आज काय निर्णय घेतील याच्याकडे संपूर्ण साखर उद्योगाचं लक्ष लागलेलं आहे.